नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो, स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबे जज जेली आणि कांसाई नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. झी स्टुडिओज प्रस्तुत धुरळा. निर्माते झी स्टुडिओज, प्रतिसाद प्रोडक्शन्स आणि ह्यूज प्रोडक्शन्स. दिग्दर्शक आहेत समीर विद्वांस. ऐका हो बायांनो, घे पाणी घे, संडास घे, शिक्षण घे. एकदाच सांगतो पण ठोकून सांगतो, सरपंच पद याच घरात आणि याच खुर्चीवर येणार. म्हणता तुझी MIDC लय महत्वाची. सिमेंट शेट किंग आहे तिथले किंग. जलजलाय त्यांचा यायला. आईचा बचत गट ही आपल्या जमीची बाजू. ज्योतिताई उभे म्हणजे वस्तीवरची पोरं गोळा करा. यंग धडाडीचे सगळे कार्यकर्ते आणा. आयुष्यात तुमचा प्रॉफिट कोण करू शकतं त्याच्याकडे जाण्यापेक्षा लॉस कोण करू शकतं त्याच्याकडे जावं. तो गाडवे लय उड्या मारतो. पॅनल तगडं उभं करणार तो. त्याच्या फोटोखाली मा सरपंच लिहायचं आणि माझ्या फोटोखाली भा सरपंच. आता याच खुर्चीसाठी लढावं लागणार आहे. हव्वा कोणाची रे, हव्वा आपलीच रे, फक्त आपलीच रे. राजकारणामध्ये नेता महत्वाचा नसतो, नेत्याच्या मागं कोण आहे ते महत्वाचं असतं. मागचे बदल की राजकारण बदलतं. फक्त ते दादा आणि आईच्या विरोधात काय करायला सांगू नका. पोटेन्शियल वाया घालवणं पोटेन्शियल नसण्यापेक्षा लई वाईट. आई एक वेळ सरपंच होईल पण दादामध्ये आमदार व्हायचं पोटेन्शियल. करले कराडा. राजकारणात घरातला पुरुष किंवा बाई कोणीही उभं असो, दोऱ्या मात्र कायम पुरुषाच्याच हातात राहणार. करले का धुरळा. तुला खरंच या धुराळ्यात उतरायचंय का? स्वतःच्या इच्छेचा विचारच केला नाही कधी. माणसाला घर किंमत द्यायची विसरलं ना की त्यांनी ती बाहेर शोधायची असते. पण त्याच्यासाठी घर तोडायचं नसतं. वजिराला तुम्ही प्यादा म्हणायला लागले तरी गोहर होणारच ना शेठ. आमचं स्ट्रेट आहे, जिंकायचंय तर जिंकायचंय बस. त्यासाठी काहीही करायचं नसतं. सत्ता येती जाती, माणसं राहतात आणि निवडणुकीत ती कळतात. गावच्या पाण्याच्या आणि तुझ्या स्कीमच्या मध्ये मी उभा आहे. तू आधी होऊन दाखव. आजच्या भागात आपण गप्पा मारत असताना होम मिनिस्टरमध्ये दीपा अंकुश चौधरी या वहिनी आलेल्या आहेत. साजिरी अमेय वाघ या वहिनी आहेत आणि मंजिरी प्रसाद ओक या वहिनी आहेत. म्हणजे खऱ्या संसारातल्या माऊली आणि पडद्यावरच्या अभिनेत्री ज्या त्या चित्रपटात नायिका आहेत त्या जोड्यांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. त्याला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? परेल, लोअर परेल. लोअर परेलमध्ये कुठे? लोअर परेलमध्ये कमला मिल. आणि शाळा? शाळा किंग जॉर्ज हिंदू कॉलनी, दादर. सर आपलं बालपण? परेल, लालबाग. पण होम मिनिस्टरमध्ये पहिल्यांदा असा योग आलाय. मला असं वाटतं की आयुष्यात पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र कोणाला तरी इंटरव्ह्यू देतोय. क्या बात आहे. म्हणजे मी भाग्यवान. आणि अशा वेळेला या 2019ची सांगता होत असताना तुम्ही दोघे या होम मिनिस्टरमध्ये पहिल्यांदा एकत्र येत आहे हे बघून आम्हाला फार आनंद होता. आणि आम्हाला उलट बरं वाटतं की कम्फर्टेबल करणारा माणूस आमच्या बरोबर आहे ह्याचा जास्त आनंद आहे. तुमची ओळख कशी? एकतर MD कॉलेज, महर्षी दयानंद कॉलेज, तिथे झालेली ओळख आहे. ऑल द बेस्ट नाटक आणि बाकीच्या एकांकिका स्पर्धाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटत होतो. पण कधी असं वाटलं नाही की काही असं होईल म्हणून. कारण ते म्हणतो ना पण हा असा कसा ह्या लेवलला हिचं ते होतं. काय 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 होतं हे नेमकं? काय होतं हा असा कसा म्हणजे काय होतं? कानात एक रिंग, हां हां म्हणजे सँडो बनियन जॅकेट वगैरे असं, म्हणजे कॉलर नेहमी वरती. कॉलर नेहमी वरती. तसाच कॉलेजला यायचा तो? असं व्हायचं की अरे नाही, त्यातल्या त्यात मी बरं हां म्हणजे हा चांगला मुलगा आहे. त्यामुळे असं त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की या माणसाच्या प्रेमात पडेल. पण ते कधी सुरुवात झाली मग? प्रपोज केलं त्याने 21 ऑगस्ट 1993. पण मग त्याने प्रपोज केल्यावर लगेच होकार होता? नाही. मग होकार द्यायला किती गेला वेळ? 24 तास. अच्छा 24 तासांनी हो म्हटलं. हो.
मग तो लोअर परेलचा वरचा ब्रिज होता, ज्या ब्रिजवर दिवसाढवळ्या सगळे लोक चालत होती. त्या रस्त्यावर मी गुडघ्यावर बसून वगैरे असं तिला प्रपोज केलं होतं. लोअर परेलच्या ब्रिज तुला आपलं तर माहिती किती मस्त. हां, सगळे लोक बघतात आणि मी तिला विचारतो. तिला असं हे झालं की अरे देवा काय करू. किती वर्ष झाली लग्नाला आता? 12 वर्ष पूर्ण होतील एकटीच्या. एक टप. हो, आणि अफेअरला ऑलमोस्ट 25. चला, या गप्पा अशाच सुरू असताना आता आपण प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचं सुद्धा स्वागत करणार आहोत. नमस्कार पुन्हा एकदा. नमस्कार. मंजिरी वहिनी, काय म्हणणं आहे तुमचं? कसं काय म्हणजे? उत्तम. छान वाटतंय. तुमचं बालपण? पुण्यात कुठे? नारायणपेठ. आणि सर आपण? सर पुण्यात. सर सदाशिव पेठ. सर तुमच्याकडे ही जी एनर्जी आहे ना, हे एक वेगळंच काही रसायन आहे. ती सदाशिव पेठेतूनच आली. ती घेऊनच आलेत ते. नाही, मी ना 2 गोष्टी आता आधी यांच्याशी गप्पा मारले, मी तुमच्याशी आता बोलतो आहे. यांना कुठलाही प्रश्न, वेगळे पण कसं असतं बघा, यांना प्रश्न विचारला ना की त्या वळून त्यांच्याकडे बघतात आणि मग ते बोलते होतात. तुमच्याकडे कसं आहे माहिती आहे, मी तुमच्याशी बोलायला लागलो ना की त्याच्या रिॲक्शन पाठी येतात. नम्र आहे तेवढा, आमच्याकडे तुला माहितच. आणि जवळजवळ यांच्यापेक्षा दुप्पट वर्ष होतील आता लग्न. जवळ नाकडे ना 12 वर्ष झाली लग्न. आम्हाला तर 21. बरोबर, आकडे उलटे आहेत. पण काय हो लग्नाची तारीख? 7 जानेवारी वर्ष 1998. कुठला मुहूर्त वगैरे? 9:46 मुहूर्त होता. पळून जाऊन होता ना? आणि नाही पळून जाऊन होता. नाही. तुमच्यापैकी प्रपोज कोणी कोणाला केला? नाही, प्रपोज असं कोणी केलं, तिनेच केलंय खरं तर. नाही असं काही नाही, कुणी कुणाला प्रपोज. ह्यावर दरवेळेला भांडण हो हो, ऍक्च्युअली या मुद्द्यावरून आमच्या दरवेळेला भांडण होतं. कोणी कोणाला. तुला मी मुद्दा सांगतो काय, मी पुण्यामध्ये असताना ऍक्टिंगची वर्कशॉप्स घ्यायचो. त्या वर्कशॉपमध्ये एका वर्कशॉपमध्ये ही स्टुडंट होती. तर टीचर कधी स्टुडंटला प्रपोज करेल असं वाटतं तुला? मुळात टीचर कुठल्या स्टुडंटच्या प्रेमात पडतो का? टीचर कलेच्या प्रेमात पडू शकतो ना. वा. पण माझं नाव कला नव्हतं. ही कला कोण? करेक्ट. ती कुणी यायच्या आत मी इमिजिएट डिसिजन घेऊन टाकला. कारण ऍट अ टाइम 4 ठिकाणी मला लक्ष वेधतंय असं लक्षात आलं. हो ना. कलेने वाढत होतं सगळं. लग्नाची पत्रिका छापली होती मी, ती नाटकाचं तिकीट तसं छापली होती. त्याला नाटकाचं नाव बी दिलं होतं की हो खरंच मी लग्न करतोय. साजिरी वहिनी, तुमचं बालपण कुठलं? माझं डोंबिवली. डोंबिवलीत कुठे? ते काहीच माहित नाही, कारण मी लगेच बरोडाला गेले, मग बरोडाहून पुण्याला आले, मग पुण्याहून मुंबईला गेले आणि मुंबईहून हैदराबादला गेले. तुम्ही रेल्वेत होता का? पूर्ण बालपणच रेल्वेत गेलंय त्यांचं. हे प्रवासातच गेलंय. डोंबिवलीत कुठे माहित नाही, पण पण डोंबिवलीत तुम्ही कितव्या वर्षापर्यंत साधारण? नाही, अगदीच न्यूबॉर्न बेबी होते मी तेव्हा. अच्छा. फक्त तिथे जन्म माझा. आणि मग नंतर पुणे. शालेय शिक्षण वगैरे? माझं स्कूलिंग सगळं पुण्यातून झालं आणि ग्रॅज्युएशन मुंबईतून झालं. पण मग पुण्यातलीच तुमची ओळख? हो. सो आम्ही सेम कॉलेजमध्ये होतो. सो 11वीतच आमची ओळख झाली BMCC ला. तुमचं बालपण? पुण्यातच. पुण्यात कुठे? पुण्यात आम्ही सगळे एकत्र राहत होतो. माझ्या आजोबांना 7 भाऊ आहेत आणि सगळ्यांनी मिळून एक जागा विकत घेतली आणि 5 बिल्डिंग्स बांधल्या आणि आम्ही सगळे वाघ एकत्र राहत होतो. गुहाच होती. गुहेत राहत होता. हो. आणि मग मग मी 16-17 वर्षाचा असताना आम्ही सेपरेट झालो सगळे कुटुंबीय. आणि मग नंतर आता आम्ही दोघं मुंबईत राहतो, घरचे पुण्यात असतात. बालपण तसं मला वाटलं आत्ताच बोलतोय. नाही, बालपण असंच गेलं सगळं. म्हणजे खूपच क्लोज फॅमिली होती, एवढे सगळे एकत्र राहायचो, त्यामुळे गमती जमती होत्या सतत. पण मग तुमची ओळख आमची BMCC मुळे झाली. कॉलेजमुळे. तुम्ही एकांकिका वगैरे केली होती? नाही, मी ह्याला बघायला फक्त जायचे पित्ती हॉलवर. आणि चुकून मी बॅकस्टेज पण केलं सायकल या नाटकासाठी. अरे वा. पण मग तुम्हाला अंदाज आला होता की या बॅकस्टेज तुमच्यासाठी करायला येत नाही? ती नुसती ऍक्च्युली त्या मुली ज्या नाटकाची तालीम बघायला येतात तशापैकी होती. आणि मग तिने असं जनरल हा मुलगा चांगला आहे, आपण याला विचारून बघूया की काय मैत्री वगैरे होतीये का. मग असं तिने जनरल मला विचारलं की काय आपण डेटवर वगैरे जायचं का. अरे वा. आणि मी म्हणलं आत्ता नको, आत्ता आपण अभिनयावर फोकस करूया. मग मी तिला नाही. तुम्ही असं डायरेक्ट विचारलं? हो. मग हे काय म्हणाले? त्यांनी 1 महिना लावला हो म्हणायला. का हो? तुमचं दुसरीकडे म्हणजे
एकांकिका वगैरे सुरू होती का दुसरी? माझं प्रसाद दादासारखं अभिनय कलेवर जास्त प्रेम होतं त्यामुळे दादासारखं कॉलेज पण सेम. कळलं ना? खूप काही आलंय त्यात. कळलं ना? खूप काही आलंय त्यात. जरा अधूनमधून मंजिरी वहिनींना भेटत जा. खूप वर्ष झाली आहेत लग्नाला. या चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत. 21 वर्षापूर्वीचा प्रसाद, ज्याने आतापर्यंत तुम्हाला प्रपोजही केलं नाही. करेक्ट. आपण आता ऐकलं की यांनी तर थेट त्या ब्रिजवर, लोअर परेल ब्रिजवरती प्रपोज केलं. तुम्ही त्यांना प्रपोज करायचं असेल आत्ता तर कसं करू शकाल? याच्यामध्ये मी एवढंच सांगते की असं मी त्याला खूपदा म्हटलं तर त्याच्यावर त्याचं असं म्हणणं आहे तिकडे मला पैसे मिळतात त्याचे. हे करायला मला नाटकात सिरियल मध्ये पैसे मिळतात. Same उत्तर मला मिळतं लगेच. बस झाले, बस एवढाच पर डे माझा. पुढचे 10 रुपये. आज माझा पर डे मागच्या महाराष्ट्राला कळला. बरं आता घ्या प्रपोज. काय काय म्हणणं? एवढं हेच वाक्य मला त्या दिवशी त्यांनी विचारलं होतं ज्या दिवशी आमचं जमलं. काय म्हणणं आहे तुझं, म्हणजे काय असतं हे, कसं ह्याच्यावर काय म्हणायचं असतं? मी काय करायचंय पुढे का नाही का, म्हणजे दुसरीकडे असं म्हणजे म्हणजे निघू लगेच मी माझ्या मार्गाला. का दुसरीकडे म्हणजे इथे नको, दुसरीकडे जाऊन बोलूया असं म्हणून. हे वाक्य जिथे कुठे बोलले तो स्पॉट कुठला होता? अण्णाभाऊ साठे शाळा माहितीये पुण्यातली, त्याच्या बाहेर. आमच्याकडे रोमॅन्टिक क्षण स्थळ खूप आहेत. तुम्ही कुठे केलं? पण तिने कसं प्रपोज केलंय मी फक्त सांगतो. ती तेव्हा मला म्हणाली होती आपण डेटवर जायचं का. मी तिला म्हटलं नाही, मला आत्ता फोकस करायचंय कामावर. आणि त्यानंतर 1 महिना झाला तर ती ऍक्च्युली रस्त्यावर ओरडली, अरे आता तरी हो म्हण ना, असं म्हणून ती माझ्यावर ओरडली. मग मी म्हटलं की असं नको, पहिलीच गर्लफ्रेंड आहे, आपण स्पेशल ठेवूया सगळं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे जे काही एक 4-5 रुपये होते, गुलाबाचं फुल आणि ग्रीटिंग कार्ड घेऊन गेलो आणि मी असं गुडघ्यावर बसून तिला प्रपोज. हे कुठलं लोकेशन? हे आमच्या कॉलेजमध्ये रिहर्सल हॉलच्या तिथे सगळ्यांच्या म्हणजे सर्वांच्या साक्षीनेच तुमची लग्न झालेली आहे, हो की नाही? काय त्यांचं कसं असतं म्हणजे साधारणतः पूर्वीचे ते आणि आताचे ते याच्यात काही? आधी पण थोडा ॲरोगंट होता, आता पण थोडा ॲरोगंट आहे. बरं एक प्रश्न आहे अजूनही, म्हणजे घरी पण अँकरिंग करतो का तो? त्यासाठी तो पैसे मागतो. जर मी काही एक्झॅक्टली काही करायला सांगितलं तर आताही जर त्याने पैसे मागितले म्हणून तू पैसे काढलेस तर जाताना तुला पेट्रोलला मला द्यावे लागते. प्रसादजींचं तरी घरात काही वागणं बदललंय का? घरात तरी म्हणजे म्हणजे साधारणतः हो, खूप फरक पडलाय प्रसादमध्ये. म्हणजे जेव्हा आमचं जमलं त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला असा प्रश्न विचारला होता त्याला बघून. अननेसेसरी त्याचा एक अंबानीचा मुलगा असल्याचा एक माज होता माझ्या घरी आल्यानंतर, आणि काडीचाही कमवत नव्हता तरी. तेव्हा माझ्या वडिलांनी मला असं विचारलं होतं, तुला हे चालणार आहे सगळं आयुष्यभर? एक मिनिट, चित्रपटाचं नाव धुरळा आहे, आपण इथे येऊन धुरळा उडवू नये. नाही पण हा तर तेव्हाचा म्हणजे साधारण त्याचा माज, ॲटिट्यूड, सदाशिव पेठी वगैरे सगळंच असल्यामुळे मला त्यांनी विचारलं होतं, हे तुला असं चालणार आहे सगळं आयुष्यभर? आता हो, चालणार आहे. पण तो प्रसाद आणि आत्ताचा प्रसाद खरंच खूप फरक आहे. खूप खूप जास्त फरक आहे. फोकस झालाय घरात. खूप स्ट्रगल केला त्यांनी. बघितलं जेव्हा तू आला ना मुंबईत, खूप त्यावेळेला ना घाबरत होते मुंबईत येऊन राहायचं कसं, जागा कशी येणार, कोण आपल्याला घरात घेणार आणि मग काम कसं करणार. पण त्यावेळेला प्रसाद आल्यानंतर त्याला इतकी महिने किती वर्ष गेली पहिलं चांगलं काम मिळण्यासाठी, खूप वर्ष गेली. जवळजवळ तो परत चालला होता, सगळं सोडून परत चालला होता. आणि तो तेव्हा त्याला एक थोडासा छोटा रोल मिळाला. त्या ठिकाणी त्यांनी रिहर्सल केली, सगळं केलं. नाटक येता येता ते नाटक थांबलं आणि ह्याला काढून टाकलं, त्याच्या जागी दुसरं कोणतरी घेतलं. आणि चॅनल्स नव्हते तेव्हा, फक्त नाटकच हे. पण तो नाही राहिला, तो राहिला. त्याला माहिती होतं काय. आणि मला असं वाटतं की इव्हन माझ्या आयुष्यात किंवा ह्याच्या आयुष्यात असेल किंवा मी केदार आणि भरतला नेहमी बघतो किंवा तुझ्या आयुष्यात मी बघतो की आपल्या मागे हे लोक आहेत म्हणून आपण व्यवस्थित. डेफिनेटली स्ट्रगल कोणाला चुकला नाही. मंजिरीच्या बाबतीत काय सांगा? पुण्यात राहू नको, मुंबईला जा तरच तुझं काहीतरी होईल, हा सल्ला देणारी पहिली व्यक्ती ती आहे. सो तिच्यामुळे मी आलो मुंबईत. आणि जसं हा म्हणाला की मी काही झालं तरी परत नाही गेलो, ते पण तिने मला सांगितलं की काही होऊ देत पण परत नाही यायचं. सो सुरुवातीची 2-2.5 वर्ष तर मी इकडे एकटा, ती तिकडे. लग्न झाल्यानंतर पण 1-1.25 वर्ष मी इकडे एकटा राहायचो आणि ती तिकडेची. लग्नानंतर ती आली इकडे 1-1.5 वर्षांनी. आणि तेव्हा माझं भ्रमाचा भोपळा नावाचं नाटक फुलफ्लेज खूप जोरात चाललं होतं. हाऊस पॅक प्रयोग चालू होते. आणि अशा दुर्दैवानी 46व्या प्रयोगाला राजा गोसावी गेले आणि ते नाटक बंद पडलं. ते नाटक बंद पडल्यानंतर
माझ्याकडे 2.5 वर्ष काहीही काम नव्हतं. तेव्हा नुकतीच झी मराठी अल्फा मराठी म्हणून सुरू झाली होती आणि त्या अल्फा मराठीवरती हिंदी सिरियल्स मराठी डब करून लागायच्या. त्या डबिंगवर मी 2.5 वर्ष जगलोय. तर तेव्हा ती नेमकं ती आल्यानंतर वर्ष 2 वर्षात ती प्रेग्नंट राहिली. त्या प्रेग्नन्सीमध्ये ती जॉब करत होती मुंबईत. आणि काही माहिती नसताना मुंबईची चारकोपवरनं ती वाशीला जायची, बेलापूरला जायची, वसईला जायची. ऑब्व्हियसली आम्हाला अजूनही डोळ्यात पाणी येतं कारण आठवतं सगळं. पण कमाल दिवस होते ते, कमाल दिवस होते. आता या खेळामध्ये कोण पैठणी जिंकणार ते आता सगळ्यांच्या समोर ठरणार आहे. पण त्यापूर्वी आपण या कार्यक्रमात आलात तर एक उखाणा होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे तुम्हाला घ्यायचा आहे. यावर्षी प्रसादनी फिल्म केल्या जरी 15-16 तरी नवीन वर्षाची सुरुवात तो घेऊन येतोय धुराळा. अरे वा वा, क्या बात. माझं सेम लाईन्सवर आहे. चालेल. दोघे पुण्याच्याच आहात ना, त्यामुळे अमेयवर प्रेम केलं मी जेव्हा माझं वय होतं 16. जवळच्या थिएटरमध्ये 3 जानेला जाऊन बघा धुराळा. आपलं काय प्रमोशन हवंच असं काही नाही. झालं 2 याच्यात झालं. डोंट वरी. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाहून आणि होम मिनिस्टरच्या सेटवर आलेत अंकुश साहात धरून. मी खरं सांगू, 16 वर्ष हा कार्यक्रम करतोय. मी हा उखाणा पहिल्यांदाच ऐकला. म्हणजे जवळ 1200 वेळा नाही, 15 वर्षात 1500 वेळा. वा वा वा, काय सुंदर उखाणा घेतला खरंच. म्हणजे ना मला या उखाण्यामुळे ना मधल्या काही काळामध्ये स्वप्नात नाग वगैरे यायचे. खरं सिरियसली इतका तो प्रभाव होता ना त्या उखाण्याचा. पण चला, आता कोण जिंकणार पैठणी? खेळ एकदम सोपा आहे. या ठिकाणी ते स्ट्रायकर आहेत, त्यांनी मारायचे आणि या टिपॉयवरून जेवढे जास्त चेंडू खाली पडणार ते आम्ही मोजणार आहोत. तिघींपैकी 5 संधी प्रत्येकीला असल्यामुळे ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या पैठणी जिंकणार. कुठलाही रंग, कुठल्याही रंगाचे स्पेसिफिक असेल. कळलं का? मग आता सुरुवात कोणापासून कर? आता तिकडनं नाही सगळं काय. हा हा, बरं, आता तुमच्यापासून सुरुवात. अभिनंदन, तुमची गुणसंख्या आहे 3. तुम्ही थांब 22 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10 11 12 13 14 तिकडे 15. प्रसादने सांगितलेलं आहे की मी आज एके ठिकाणी शूटिंग करतोय आणि कुठल्या तरी मित्रांकडनं किंवा मैत्रिणींकडनं कळलं की तो तिथे नाहीये, एका मैत्रिणी बरोबर जेवायला गेला. जोर आलाय माझा. आणि बॉल इथं मारायचं, इथं नाही. चला, तुमची वेळ सुरू होते आता. 1 2 3 नाही 2. थांब हळू चिड्याचा प्रसाद. 3 4 आणि 3 7 8 9 10 11 12 13. संपले. झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू प्रसादची. झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा. झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा. साजिरी वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. धुरळा या चित्रपटाच्या निमित्ताने ज्या आपण गप्पा मारणार आहोत त्यासाठी अजून काही या कुटुंबातल्या सदस्यांना आपण उद्याच्या भागातही भेटणार आहोत. तेव्हा आजचा भाग यांना शुभेच्छा देऊन इथे संपवूया. उद्या 31 डिसेंबर आणि 2019ची सांगता धुरळातल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर मोठ्या धमाक्याने आपण करणार आहोत. तेव्हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.